हरे कृष्णा. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रणती. तर यामध्ये आपण आधी 2 श्लोकांचा अभ्यास केला आहे आणि आता उरलेले 2 श्लोक आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर श्लोक 3 आहे तो वाचूया. माधुर्योज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुग भक्तिद श्री गौर करुणा शक्ती विग्रहाय नमोस्तुते. माधुर्योज्वल प्रेमाढ्य या शब्दाचा आधी अर्थ बघूया. तर माधुर्य, माधुर्य म्हणजे काय? माधुर्य रस. उज्ज्वल, उज्ज्वलाचा अर्थ आहे ब्रिलियंट, प्रकाशमान, तेजस्वी. आणि प्रेमाढ्य ह्याचा अर्थ आहे प्रेम म्हणजे प्रेम आणि आढ्य म्हणजे काय? भारलेलं, युक्त. तर माधुर्य उज्ज्वल प्रेमाढ्य म्हणजे माधुर्य रस जो उज्ज्वल आहे त्याच्या प्रेमाने युक्त असं. आणि ह्या ओळीत शेवटी लिहिलंय बघा भक्ती द. तर अशी माधुर्य रसाची तेजस्वी प्रेममयी भक्ती आहे ती भक्ती द, अशी भक्ती देणारे असा अर्थ आहे. म्हणजेच काय आहे? श्री राधाकृष्ण यांची माधुर्य भावयुक्त भक्ती जे प्रदान करीत आहेत ते असं अर्थ आहे. तर ही काय भावभक्ती आहे, काय प्रेम आहे ही? तर हे जरा जाणून घेऊया. तर वैदिक शास्त्रातनं आपण जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांनी स्वतःमधूनच एक स्त्री रूप प्रकट केलं. ते म्हणजे काय आहे? श्रीमती राधाराणी. तर भगवान श्रीकृष्णांची निरंतर प्रेमाने सेवा करणं हे राधाराणीचं एकमेव कार्य असतं. तर अशी ही राधाराणी भगवंतांची प्रेममयी सेवा करते. तर अशा भगवंतांची प्रेममयी भक्तिमयी सेवा करणं याला म्हटलं जातं माधुर्य रस. तर हा रस असतो तो उज्ज्वल तेजस्वी असतो. म्हणून म्हटलंय माधुर्यो उज्ज्वल, माधुर्य अधिक उज्ज्वल. आणि तो रस असतो तो प्रेमाढ्य असतो म्हणजे प्रेमयुक्त असतो. म्हणजेच काय आहे? प्रेमाने भारलेला असतो. तर माधुर्योज्वल प्रेमाढ्य. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी श्रीमती राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची माधुर्य भावयुक्त भक्ती कशी करायची हे आपल्याला शिकवलेलं आहे. तर ही अशी जी भक्ती असते यामध्ये भक्त स्वतःसाठी कोणताही भौतिक लाभ अपेक्षा करत नाही. भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवता तो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठीच जीवनातील प्रत्येक कार्य करत राहतो. तर अशी भक्ती या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी सगळ्यांना करायला शिकवली. आता पहिल्या ओळीतच आपण शेवटी शब्द बघितला श्री रूपानुग. तर तो जाणून घेऊया. तर आपण श्री रूप गोस्वामी यांचा प्रणाम मंत्र आधीच शिकलेलो आहोत. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी आपले शिष्य जे श्री रूप गोस्वामी आहेत त्यांना भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची याचा उपदेश केला. आणि श्रील रूप गोस्वामी यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तर त्या ग्रंथांमधले प्रमुख ग्रंथ म्हणजे उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू हे ग्रंथ आहेत. आणि यामध्ये भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती कशी करावी याबद्दल सगळं उपदेश मार्गदर्शन आहे. तर असे हे जे रूप गोस्वामी आहेत त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं ह्याला म्हटलं जातं त्यांचं मार्गदर्शन. तर जो व्यक्ती अशा रीतीने रूप गोस्वामींनी सांगितल्यानुसार भक्ती करतो त्या व्यक्तींना काय म्हटलं जातं? रूपानुग. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन यामध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला अशीच भक्ती करायला शिकवलं आहे. आणि त्यामुळे आपण सगळे जे सदस्य आहोत
त्यांना म्हटलं जातं रूपानुग. रूपानुग म्हणजे काय? रूप अधिक अनुग. अनुगचा अर्थ आहे फॉलोवर, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागणारे. तर एवढं आपल्याला कळलं आहे. आता आपण ह्याचा अर्थ वाचूया. श्री चैतन्य महाप्रभूंच्या करुणा शक्तीचे, आपण दुसरी ओळ राहिली, आपण आता दुसरी ओळ समजून घेऊया. श्री गौर करुणा शक्ती विग्रहाय नमोस्तुते. तर श्री गौर, तर श्री गौर म्हणजे श्री गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू. तर त्यांच्या करुणेचे शक्ती हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत. म्हणजेच काय आहे? चैतन्य महाप्रभूंनी सगळ्यांवर आपल्यावर करुणा दाखवली आणि कृष्ण भक्ती कशी करायची हे सगळ्यांना शिकवलं. तर तसेच त्यांनी जसं श्री चैतन्य महाप्रभूंनी जसं सगळ्यांना प्रचार केला, तसेच हे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनीही भक्तीचा प्रचार केला. तर जी चैतन्य महाप्रभूंच्या करुणेची शक्ती त्यांनी प्राप्त केली, त्या शक्तीचे ते मूर्तिमान स्वरूप आहेत. म्हणून त्यांना म्हटलं जातं श्री गौर करुणा शक्ती विग्रहाय. तर विग्रहाय म्हणजे काय आहे? मूर्ती, मूर्तिमंत ते स्वरूप आहेत. आणि शेवटी म्हटलं आहे नमोस्तुते, तर नमः अस्तु ते. तर हे प्रभू, मी तुम्हाला नमन करतो, तुम्हाला माझा नमस्कार असो, असं ही प्रार्थना आहे. तर भाषांतर वाचूया. श्री चैतन्य महाप्रभूंच्या करुणा शक्तीचे जे मूर्तिमंत स्वरूप आहेत, श्री राधाकृष्ण यांची माधुर्य भावयुक्त भक्ती जे प्रदान करीत आहेत आणि जे रूप गोस्वामींनी सांगितलेल्या भक्ती मार्गाचे पूर्ण पालन करीत आहेत, अशा श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांना मी सादर प्रणाम करतो. तर ह्यांना सुद्धा काय म्हटलं आहे इथे? प्रभुपाद म्हटलं आहे. तर जे वैष्णव आचार्य ज्यांनी भगवान श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे, भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे, त्या महान आचार्यांना प्रभुपाद असं संबोधलं जातं. तर प्रभुपाद म्हणजे काय? प्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्ण, पाद म्हणजे चरण. तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी ज्यांनी आश्रय घेतला आहे असे महान भक्त, तर असे हे जे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत प्रभुपाद, त्यांना मी सादर प्रणाम करतो. तर आपला हा तिसरा श्लोक आहे तो समजून झाला आहे. उद्याच्या भागात आपण श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर प्रणतीमधला जो चौथा श्लोक आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.